नमस्कार. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे आणि आज सायंकाळच्या सत्रामध्ये महाराष्ट्राचा नवीन महाराष्ट्र केसरी कोण होणार याचा फैसला सायंकाळच्या सत्रामध्ये लागणार आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून गादी विभागामधून दोन तुल्यबळ पैलवान जयदीप पाटील विरुद्ध हर्षद सदगीर ही कुस्ती जी होणार आहे त्या कुस्तीबद्दलचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर या व्हिडिओवरती या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज सायंकाळच्या सत्रामध्ये 125 किलो अर्थात महाराष्ट्र केसरी गटामधली गादी विभागामधली फायनल सोलापूर जिल्ह्याचा जयदीप पाटील विरुद्ध नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा पैलवान हर्षद सदगीर अशी कुस्ती होणार आहे. या कुस्तीमध्ये हर्षवर्धन सदगीर जो आहे तो 2019चा महाराष्ट्र केसरी आहे. 2019 पासून तो धाराशिवला उपमहाराष्ट्र केसरी ठरला. त्यानंतर सिनियर नॅशनल त्याने अनेक स्पर्धेमध्ये मेडल घेतली आणि मैदानी कुस्तीमध्ये 1 नंबरच्या जोडीमध्ये अनेक मल्लांना त्यानं पराभूत केलेला आहे. एक शांत संयमी हुशार डोक्यानं कुस्ती करणारा पैलवान म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. अनेक स्पर्धांचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे, अनेक मैदानांचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे आणि प्रतिस्पर्ध्याला अप्पर बॉडीमधून लॉक करून त्याच्यावरती विजय मिळवणं ही हर्षदची खासियत आहे. तर जयदीप पाटील हा नव्या दमाचा पैलवान सोलापूर जिल्ह्यामधला गंगावेस तालमीला सराव करणारा पैलवान 2 वर्षापूर्वी खाशाबा जाधव राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये त्यानं सुवर्णपदक मिळवलं आणि त्याच्यानंतर इंजुरीनं तो स्पर्धेपासून दूर होता. त्यानंतर त्याची ही महाराष्ट्र केसरी पहिली स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये त्यानं काल डार्क हॉर्स झाला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळला त्यानं चित मारलं आणि आपण या स्पर्धेमध्ये किती कडवं आव्हान देऊ शकतो याची प्रचिती त्याने काल सायंकाळच्या सत्रामध्ये दिलेली आहे. आक्रमकपणे कुस्ती करणं, कमी वेळामध्ये कुस्तीचा निकाल लावणं याच्याकडं जयदीपचा कल दिसून येतो. तर हर्षवर्धन सदगीर हा सातत्यानं 6 मिनिटं कुस्ती चालेल, प्रतिस्पर्ध्याला थकून त्याच्यावरती गुण घेऊन त्याला नामोहरम करण्यामध्ये रणनीती आखताना दिसून येतोय. तर या कुस्तीमध्ये जो विजय होईल तो पैलवान महाराष्ट्र केसरीच्या टायटल बाऊटसाठी तो फायनलला पोहोचेल. त्याची कुस्ती माती विभागामधल्या जो विजेता असेल त्याच्याबरोबर होणार आहे. तरी तुम्हाला काय वाटतं की गादी विभागामधून जयदीप पाटील विरुद्ध हर्षद सदगीर या कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरीला फायनलला कोण पोहोचेल आणि यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होईल याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला महाराष्ट्रातील अनेक कुस्त्यांची विश्लेषणं या चॅनलच्या माध्यमातून ऐकायला मिळतील. धन्यवाद.